दुथडी भरून वाहणारी कांग नदी पाहिली की माझं मन अगदी रमून जातं. नदीच्या काठावरील केळीच्या घडणी लगडलेल्या बागा कष्टकऱ्याची दिवाळी गोड झाल्याची साक्ष देतात. घरोघर संदेश सोना ना खानदेश ह्या म्हणीची प्रचिती येत राहते. हे सगळं खरं असलं तरी तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी कोण, तर सांगते, मी जामनेर विधानसभा बोलतेय. माझ्या जामनेरच्या माता माऊली व बांधवांनो नमस्कार. आज मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. आपल्याच खानदेशच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी एका कवितेत शेतकऱ्याला उद्देशून म्हणतात, शेतकऱ्या तुझे हाड शेतीमध्ये रे मुडले, मुडीसनी झाली राख तापी माईत पडले. बहिणाबाईंच्या नंतर देखील खानदेशच्या शेतकऱ्याची ही अवनत स्थिती बऱ्यापैकी तशीच राहिली. आज खानदेशचा शेतकरी पाहिला तर सोनाना खानदेश प्रत्यक्षात आलेला दिसतो. निर्यात होणारी गुणवत्तापूर्ण केळी जामनेरचा शेतकरी पिकवतो. याच माध्यमातून लाखो रुपयांचं उत्पन्न त्याच्या घरी येतं. जामनेरच्या शेतकऱ्यांच्या कष्टामुळं ही किमया साधलीय. त्याला जोड आहे आपल्या गिरीश भाऊंनी केलेल्या विकास कामांची. मला आठवतंय, भाऊ जेव्हा पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा मतदारसंघात पाण्याची तीव्र टंचाई असायची. भाऊंनी पहिल्यांदा जलसंधारणाची कामे हाती घेतली आणि मतदारसंघाची तहान भागवण्याचं काम केलं. प्रभू श्री रामाच्या वास्तव्याने पुनीत झालेली माझी भूमी संकट मोचक गिरीश भाऊ प्रयत्नपूर्वक विकसित करत आहेत, हे पाहून मला आनंद होतोय. बांधवांनो, जनसेवेचा वसा घेतलेले आपले गिरीश भाऊ कुठल्याच क्षेत्रात कमी पडत नाही. प्रत्येक गावात सभा मंडप, पक्के रस्ते ही कामं तर आहेतच, पण आपल्या माणसाचं आरोग्य जपण्यासाठी कायमच पुढाकार घेतलाय. हिंदू असो की मुस्लिम, कोणताच जात धर्म न पाहता रुग्णवाहिका सेवा सुरू केली आहे. मुंबईमध्ये अत्याधुनिक सेवांनी सुसज्ज अशा हॉस्पिटलमध्ये तब्बल 1,500 बेड माझ्या जामनेरकरांसाठी राखीव ठेवणारा नेता माझं नेतृत्व करतोय. याहून मोठं माझं भाग्य नाही मित्रांनो. याच गिरीश भाऊंनी सौर कृषी पंप योजना आणली, जेणेकरून माझ्या शेतकरी बांधवांना दिवसा वीज उपलब्ध होईल. तसेच मुक्त बाजारपेठ उपलब्ध करून दिली. कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांना मतदानाचा हक्क मिळवून दिला. हे सगळं घडलंय हे आपण डोळ्यांनी पाहतोय. माझ्या भाऊंनी 1992 साली सरपंच पदापासून सुरुवात केली. 1995ला ते पहिल्यांदा आमदार झाले. 2014 साली राज्याच्या जलसंपदा खात्याची धुरा समर्थपणे पेलली. जलसंधारणाचा हा वसा पुढे कायम राखत आजही भागापूर उपसा सिंचन योजना असेल, कांग प्रकल्प, साखळी बंधारे, वाघूळ धरण, पाणलोट क्षेत्र अशा अनेक कामांच्या स्वरूपात तो आपल्याला दिसून येतो. 2022 ते 2024 या काळात भाऊ ग्राम विकास मंत्री व पर्यटन मंत्री राहिले. आपल्या सर्वांचा करता करविता असणाऱ्या ईश्वराच्या मंदिरांची कामं देखील अगदी चोखपणे पार पाडली. सोमबर्डीचं देखणं मंदिर व सिद्धगडचं भवानी मंदिर भाऊंच्याच कल्पनेतून साकारलं गेलं. माझ्या जामनेर शहरातील शिवसृष्टी व भीमसृष्टीचा अनोखा प्रयोग देखील त्यांचीच देण बरं.
आपले संकटमोचक आहेतच, पण इर्षाळवाडीची घटना असो की कोल्हापूरची पूरपरिस्थिती, माझे भाऊ तत्परतेने तिथे गेले आणि मदत कार्यात झोकून दिलं आणि त्यांच्यासाठी देखील संकटमोचक ठरले. त्यामुळे आता एवढ्यावरच थांबायचं नाही. जामनेरच्या विकासाच्या पॅटर्नचा देशात डंका वाजवायचाय. त्यासाठीच गिरीश भाऊंना म्हणजेच आपल्या संकटमोचकाला बळ द्यायचंय. आपलं बहुमूल्य एक मत गिरीश भाऊसाठी देऊ आणि जामनेर अधिक जोमानं विकसित करण्यासाठी हातभार लावू.